नमस्कार रसिक हो. आज आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या एका अत्यंत सुंदर आणि आपल्या सगळ्यांच्या मनाला स्पर्शून जाणाऱ्या अभंगाचा विचार करणार आहोत. तो अभंग म्हणजेच मोगरा फुल्ला फुलेन वेंचितान बहरू कळयांसी आला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की माझ्या अंतःकरणात भक्तीचा आनंदाचा मोगरा फुलला आहे. मोगऱ्याचे वैशिष्ट्य असे असते की त्याची उमललेली फुले आपण जितकी खोडून घेऊ तितकाच त्याच्या उरलेल्या कळ्यांना अधिक बहर येतो, त्या अधिक जोमाने उमलू लागतात. याचा आध्यात्मिक आणि सोपा अर्थ असा आहे की जेव्हा आपल्या मनात देवाविषयी प्रेम, सद्विचार आणि आनंद निर्माण होतो तेव्हा तो आनंद आपण जितका इतरांना वाटू तितकाच तो आपल्या मनात अधिक वाढत जातो. हा आनंद कधीही संपत नाही, उलट तो रोज नवा बहर घेऊन येतो. या लहानशा ओळींमधून माऊली आपल्याला जीवनाचा एक खूप मोठा नियम शिकवून जातात. तो नियम म्हणजे वाटल्याने वाढते. आपल्याकडे जे काही चांगले आहे, मग ते ज्ञान असो, आनंद असो, प्रेम असो की मदत करण्याची वृत्ती असो, ते कधीही स्वतःपुरते मर्यादित ठेवू नये. आपण जितके संकुचित राहू तितके आपले आयुष्य कोमेजून जाईल. पण जेव्हा आपण मनाचे दरवाजे उघडून दुसऱ्यांना आनंद द्यायला सुरुवात करतो तेव्हा आपले स्वतःचे आयुष्यही सुगंधाने भरून जाते. समजा ऑफिसमध्ये किंवा तुमच्या व्यवसायात तुमच्याकडे एखादे उत्तम कौशल्य किंवा ज्ञान आहे. जर तुम्ही ते ज्ञान फक्त स्वतःपुरतेच मर्यादित ठेवले तर प्रगती थांबेल. पण याउलट जर तुम्ही तुमच्या हाताखालील सहकाऱ्यांना किंवा मित्रांना ते काम मनापासून शिकवले, त्यांना पुढे जाण्यास मदत केली तर काय होईल? त्या सहकाऱ्यांचे काम तर सुधारेलच, पण त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून तुम्हाला जो मानसिक समाधान आणि मान मिळेल त्याची किमान कशातच होऊ शकत नाही. ज्ञान दिल्याने तुमचे ज्ञान कमी होत नाही, उलट ते अधिक पक्के होते. तसेच आपल्या कुटुंबात आणि समाजात देखील आहे. जेव्हा आपण एखाद्याच्या दुःखात धावून जातो, कोणाच्या तरी चेहऱ्यावर हसू आणतो, तेव्हा नकळतपणे आपल्या मनातील सुखाच्या कळ्या अधिक उमलू लागतात. थोडक्यात सांगायचे तर मोगऱ्याचे फूल जसे स्वतः सुगंधित राहून संपूर्ण परिसराला सुवासिक करते, तसेच आपले जीवन असले पाहिजे. आजपासून आपणही आपल्या परिघातील लोकांना आनंद, प्रेम आणि सकारात्मकता वाटायला सुरुवात करूया. बघा, आपले आयुष्यही या मोगऱ्यासारखेच नेहमी बहरलेले राहील. या संपूर्ण अभंगाचा भावार्थ जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला दाबून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यावर आपणास पूर्वसूचना मिळेल. धन्यवाद. रामकृष्ण हरी.